ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो, सुस्वागत. आपण शक्तिगीतेमध्ये माता देवता गणांना योग विषयी सांगत आहेत. त्यामध्ये आपण बघितलं होतं की यम बद्दल माता सांगत होत्या की हे देवतागण स्थूल शरीर संबंधांनी साधकांद्वारे आध्यात्मिक शुद्धी संपादन करण्याला योगीजन यम असं म्हणतात. आणि ब्रह्मचर्य, बहिर्शौच, अहिंसा, सत्य, सगळ्या जीवांवरती दया, अस्तेय, मिताहार, अपरिग्रह, शारीरिक तप आणि सात्विक दान हे सर्व यमाचे प्रधान साधन आहे. दुसरी जी पायरी आहे नियम. तो योगाचं दुसरं सोपान नियमला म्हणण्यात आलेलं आहे. हे देवतागण सूक्ष्म शरीराच्या संबंधातून आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करण्याचे जी साधनं आहेत त्याला नियम असं म्हणतात. याच्यामध्ये अंतःशौच, संतोष, स्वाध्याय, मानसिक तप, आस्तिकता, आर्जव, लज्जा, क्षमा, धैर्य आणि देवता, ऋषी, पितर इत्यादींची जी भक्ती आहे याला नियमाचे प्रधान साधन मानलं जातं. तो विद्वान लोक आसनाला तृतीय साधन मानतात. तो हे देव श्रेष्ठ शरीराला अशा प्रकारे सुखपूर्वक स्थापित केलं जातं ज्याच्यामुळे मन आणि वायूचं स्थैर्य उत्पन्न होतं आणि जो साधन सुखदायी आहे त्याला आसन असं म्हणतात. आसनाला सुखदायी म्हणण्यात आलेलं आहे आणि स्थिर म्हणण्यात आलेलं आहे. तो आसन म्हणजे गतिशीलता नाही, आसन म्हणजे स्थिरता आहे. एकाच स्थितीमध्ये दीर्घकाळपर्यंत थांबणं आणि त्याच्यामुळे मन आणि वायूला स्थैर्य उत्पन्न होणं त्याला आसन असं म्हणतात. तो योगीविद आचार्यगण आसनांचे अनेक भेद सांगतात आणि त्या सगळ्यांना पूज्यपाद श्री गुरुदेवांच्या मुखातून जाणून घेणं गरजेचं आहे. तरी सुद्धा मी इथं थोडंफार तुम्हाला सांगणार आहे. हे देव श्रेष्ठ तुम्ही व्यवस्थितरित्या कान देऊन ते ऐकावे. तो हे देवगण सिद्धासन, पद्मासन आणि स्वस्तिकासन हे प्रधानता आसनाचे 3 भेद आहेत. सिद्धासन, पद्मासन आणि स्वस्तिकासन हे आसनाचे 3 भेद आहेत. प्राणायाम हे योगाचं चतुर्थ सोपान आहे. प्रच्छहन आणि विधारण द्वारा प्राणाला वशीभूत करण्याला प्राणायाम असं म्हणतात. तो आता प्रच्छन आणि विधारण हे शब्द तुमच्यासाठी नवीन आहेत. तो प्रच्छनचा अर्थ होतो रेचक म्हणजे श्वास बाहेर सोड आणि विधारणचा अर्थ होतो की श्वासाला रोखून ठेवणं म्हणजे कुंभक करणं. आणि प्रच्छन आणि विधारण द्वारा जो प्राणाला वशीभूत करतो त्यालाच प्राणायाम असं म्हणतात. तो हे देवगण प्राणायामाचे अनेक भेद असून सुद्धा योगाचार्य प्रधानतः 8 भेद मान्य करतात. ते म्हणजे सहित, सूर्यभेदी, उज्जयी, शीतली, भ्रामरी, भस्त्रिका, मूर्छा आणि केवली असे 8 प्रकारचे प्राणायाम मुख्यतः योगीजण मानतात. ते अनेक प्रकारचे प्राणायाम आहेत. तो योगाच्या पूर्वी यम, नियम, आसन आणि प्राणायाम हे जे 4 अंग आहेत योगाचे हे बहिर्राज्य म्हणून
ओळखले जातात. यांचा बाह्य संबंध आहे. आणि पुढचे जे 4 आहेत ते आंतरराज्याशी संबंधित आहे. म्हणजे आतल्या सिस्टमशी संबंधित. तो ते आता तुम्ही समजून घ्या. त्यातला आहे प्रत्याहार, जे योगाचं पंचम सोपान मानलं जातं. कासव ज्या प्रकारे आपले संपूर्ण अंग आतमध्ये खेचून घेतो, स्वतःच्या रक्षणासाठी पृष्ठगोचर मध्ये तो लपवून ठेवतो. त्याच प्रकारे श्रेष्ठ योगीजण आपली जेवढी विषयावरची प्रवृत्ती आहे किंवा जितके काही विषय आहे, त्यांना असं खेचून घेतो आणि अभ्यास करतो. आणि त्याला प्रत्याहार असं म्हणतात. तो विषयांमध्ये अनर्गल रूपाने प्रवृत्त इंद्रियांचा जो विषयामध्ये हठपूर्वक खेचून घेण्याच्या नावाला सुद्धा प्रत्याहार म्हणतात. अनर्गल म्हणजे निरंतर अविराम बिना थांबता. ठीक आहे. म्हणजे सातत्याने असं समजू शकता. तो हे जे साधन आहे, याला योग पंकजाच्या रूपाने सूर्य समजलं जातं. प्रत्याहाराला. हे जेवढे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचे डिटेल व्हिडिओ महायोगी प्रेम हे YouTube चॅनलवर तुम्हाला सापडून जातील, की ते एक्झॅक्टली काय आहे. तो बहिर्बवलंबन आणि अंतर्बवलंबन म्हणजे ह्या भेदाने प्रत्याहाराचे 2 प्रकार आहेत. बहिर्बवलंबन आणि अंतर्बवलंबन. बहिर्बवलंबन म्हणजे बाह्य आणि अंतर्बवलंबन म्हणजे आंतरिक. तो धारणा षष्ठ सोपान आहे. जेव्हा योगी योगयुक्त धृतीद्वारा आपल्या अंतःकरणाला आंतरराज्यामध्ये स्वयंपूर्वक, संयमपूर्वक स्थापन करून अभ्यास करतो. सम्मतया निरंतर अभ्यास करत असतो, त्याला धारणा असं म्हणतात. आणि हा योगाचं आधार स्वरूप आहे. तो श्रेष्ठ योगीगण धारणेचे सुद्धा 2 भेद सांगतात. तर ते 2 भेद कोणते आहेत? एक आहे विषयावलंबन आणि दुसरं आत्मावलंबन. त्याच्या आधी जे 2 शब्द आपण ऐकले, धृती आणि सम्यक्तया हे शब्द पुढे पण येणार आहे. तो याचा अर्थ काय आहे? धृती म्हणजे धैर्य, स्थिरता, दृढता, मानसिक संयम आणि कठीणाच्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या ध्येयावरती किंवा आपल्या कर्तव्यावरती स्थिर राहण्याची जी शक्ती आहे, ती आहे धृती. धृती ती आंतरिक शक्ती आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य कठीणातल्या कठीण परिस्थितीत प्रलोभनांपासून आणि जितक्या काही आजूबाजूला बाधा निर्माण होतात, त्या सगळ्यांमधून सुद्धा योग्य मार्गावर टिकून राहण्यासाठी सक्षम राहतो. ते म्हणजे धृती. म्हणजे माणूस पथभ्रष्ट होत नाही. कोणत्याही प्रलोभनाच्या अधीन येत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, कितीही आजूबाजूला बाधा असो, तो त्याच्यामध्ये अजिबात अटकत नाही. तो योग्य आणि योग्य मार्गावरतीच टिकून राहतो आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण सक्षम असतो. ते म्हणजे धृती. आणि सम्यक्तया म्हणजे उचित रूपात, पूर्णतः, योग्य पद्धतीने. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्येही, कठीण परिस्थितीमध्येही धैर्यतापूर्वक, स्थिरतापूर्वक, उचित रूपामध्ये पूर्णता आणि योग्य पद्धतीनं तिथं स्थिर राहतो. त्याला सम्यतया म्हणतात. तो धारणाचे हे जे 2 भेद आहेत, त्याच्यामध्ये विषयालंबन एक भेद आहे आणि आत्मालंबन एक भेद आहे.
तो माता पुढे सांगतायत की हे देवतागण विषयालंबन जे आहे त्याच्यामुळे जी धारणा होते त्याच्यामध्ये साधक फक्त सिद्ध्या प्राप्त करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त करतो. आणि आत्मावलंबन जी दुसरी धारणा आहे त्याच्यामध्ये योगाभ्यासी मुक्ती प्राप्त करतो. तो कोणाला मुक्ती हवी आहे आणि कोणाला सिद्ध्या हव्या आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे की व्यक्ती कोणत्या प्रकारची धारणा करेल. लक्षात येतंय? शांत मन. तो अनेक सोपान असून सुद्धा धारणाभ्यासानेच ध्यान करता येतं. विषयालंबने जी धारणा केली जाते, अर्थात कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक विषयाला आधार बनवून आपल्या मनाला त्या ठिकाणी स्थिर करणं, विषयालंबाने धारणा करणं असं म्हटलं जातं. विषयालंबाने जी धारणा केली जाते ती एखाद्या ऑब्जेक्टला धरून किंवा एखाद्या वस्तूला धरून किंवा कोणत्याही गोष्टीला धरून त्याच्यावरती स्थिर होणं म्हणजे विषयालंबन. उदाहरणार्थ दिव्याची जी ज्योत आहे त्याच्यावरती ध्यान केंद्रित करणं किंवा कोणत्यातरी देवतेची मूर्ती किंवा चित्र किंवा फोटो त्याच्यावरती ध्यान केंद्रित करणं किंवा मंत्राचा एखादा शब्द त्याच्यावरती मन स्थिर करणं किंवा अनाहत चक्रावरती, मूलाधार चक्रावरती कोणत्याही चक्रावरती ध्यान केंद्रित करणं. म्हणजे इथं मन कोणत्यातरी विशिष्ट गोष्टीची आधार घेऊन स्थिर केलं जातं. त्याला विषयालंबनाने धारणा करणं असं म्हणतात. आत्मावलंबनाने धारणा करणं म्हणजे बाह्य कोणत्याही गोष्टीचा आधार न घेणं, कोणत्याही गोष्टीची मदत न घेणं आणि स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये केंद्रित होणं, त्यालाच आत्मावलंबनाने करणं असं म्हटलं जातं. म्हणजे आत्मस्वरूप, मीच एक शुद्ध आत्मा आहे. मी शुद्ध साक्षी आहे. हे असं जे आहे अहम ब्रह्मास्मी, शिवोहम, सोहम ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे आत्मावलंबनामध्ये येतात. ज्याच्यामध्ये व्यक्ती आत्मचैतन्याचं चिंतन करतो आणि केवळ आपलं मन त्या आत्म्यामध्ये स्थिर करतो. म्हणजे इथं मन कोणत्याही वस्तूचं, रूपाचं, विचाराचं, कशाचाही आधार न घेता चेतनेचा जो उच्च स्तर आहे, जी स्वयंचेतना आहे, आत्मा त्याच्यामध्ये स्थित राहतो. त्याला आत्मावलंबनाने धारणा करणं असं म्हणतात. तो योगींमध्ये धारणा सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं, कारण धारणेशिवाय ध्यान होऊ शकत नाही. ध्यानाच्या आधी धारणा करणं गरजेचंच आहे. ध्यान शक्यच नाही आहे धारणेशिवाय. तो योगींसाठी जे पुढचं सोपान आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आहे ध्यान. तो आत्मामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी एकमात्र ध्येयाचं अवलंबनामध्ये चित्ताचं स्थैर्य उत्पन्न करण्याला ध्यान असं म्हणतात. आणि जे पुढचं सोपान आहे समाधी, त्याच्यासाठी ध्यानच एकमात्र कारण आहे. तो ध्यान सिद्धीशिवाय योगी कुठेच, कोणत्याच प्रकारे काहीच करू शकत नाही, म्हणजे कृत्य होऊच शकत नाही. ध्यानाची सिद्धी त्याच्यासाठी फार महत्वाची आहे. ध्यानाशिवाय उन्नती होऊ शकत नाही, उत्थान होऊ शकत नाही एखाद्या योगीचं. तो ध्येयाच्या वैचित्र्याने
ध्यानाचे पण 4 प्रकार सांगण्यात आलेले आहेत. मंत्रयोगी स्थूल ध्यान करतो. हठयोगी ज्योतिर्ध्यान करतो. लययोगी बिंदू ध्यान करतो आणि राजयोगी ब्रह्मध्यान करतो. म्हणजे जे मंत्रयोगी आहे ते स्थूल स्वरूपात काहीतरी पकडून त्याचं ध्यान करतात. हठयोगी एका ज्योतीला समोर ठेवून ध्यान करतात. लययोगी एखाद्या बिंदूला पकडून त्याच्यावरती ध्यान करतात आणि राजयोगी डायरेक्ट ब्रह्म असं ध्यान करतात. म्हणजे परमात्म्याचं ध्यान करतात. तो ह्या प्रकारे आपल्या आपल्या ध्येयानुसार विधीपूर्वक ध्यान करणारी लोक शेवटी माझंच ध्यान करतात आणि आपल्या जीवनाची कृतार्थ प्राप्त करून घेतात. कृतकृत्य होऊन जातात. कोणत्याही प्रकारचं ध्यान करून ते शेवटी माझंच ध्यान करत असतात आणि कृतकृत्य होत असतात. तो हे देवगण समाधी जी आहे, ते योगाचं अष्टम आणि अंतिम सोपान आहे. म्हणजे एकीकडे चित्तवृत्तीचा पूर्ण निरोध आणि दुसरीकडे द्रष्टा आत्मा आपल्या स्वस्वरूपात प्रकाशमान होऊन ज्या साधनद्वारा योग तत्वज्ञ स्थित होतात त्याला समाधी असं म्हणतात. समाधीचे पण 2 भेद सांगण्यात आलेले आहेत. एक सविकल्प समाधी आणि एक निर्विकल्प समाधी. सविकल्प जे समाधी आहे, त्याच्याने योगी ची पुनरावृत्ती होते. पण जे निर्विकल्प समाधी आहे, ती शाश्वत मुक्ती देणारी आहे. आणि याच कारणामुळे योग तत्वज्ञ विद्वान लोक सविकल्प समाधीला सबीज असं म्हणतात आणि निर्विकल्प समाधीला निर्बीज असं म्हणतात. तर सर्व ऊर्ध्व लोकाची जी प्राप्ती आहे, त्या शुक्ल गतीद्वारा होते, त्या गतीला सविकल्प समाधिस्थ योगी अधीन असतात. परंतु सहज गतीने जे प्राप्त जीवन मुक्ती आहे, त्याला माझे ज्ञानी भक्त निर्विकल्प समाधीचे अधिकारी मानले जातात. थोडक्यात सविकल्प समाधी करणाऱ्याचा पुनर्जन्म होतो आणि निर्विकल्प समाधीमध्ये राहणाऱ्याचा पुनर्जन्म होत नाही. त्याला शाश्वत मुक्ती मिळते कारण तो परमात्म्यामध्ये लीन होतो. सो खालच्या गृहांमध्ये शरीर त्याग करणं किंवा गंगेच्या किनारी जाऊन शरीराचा त्याग करणं किंवा शरीर असून सुद्धा मुक्ती प्राप्त करणं शेवटी असा व्यक्ती मलाच प्राप्त करतो. इथं माता सांगत आहेत, की तुम्ही शरीराचा कुठेही त्याग करा. किंवा शरीर जरी धारण केलेलं असलं, तरी सुद्धा तुम्ही मला प्राप्त करू शकता. तर हा कोण प्राप्त करू शकतो? जो निर्विकल्प समाधी प्राप्त व्यक्ती आहे, तोच मला प्राप्त करू शकतो. तो पूर्ण मुक्ती प्राप्त करू शकतो. शरीर धारण करून सुद्धा तो मुक्त असतो. किंवा त्यानं कोणत्या गंगेच्या तटवर शरीर त्यागो, की कोणत्या नीच ठिकाणी त्याने शरीर त्यागो, म्हणजे जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी त्याने त्याग केला किंवा तो जिवंत जरी असला, तरी शेवटी तो मलाच प्राप्त होतो. तो म्हणजे निर्विकल्प समाधी प्राप्त योगीराज. आणि त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नाही. असा निर्विकल्प समाधी प्राप्त योगीराज आणि मी एकच आहे. हे सत्य तुम्ही भलीभाती समजून घेणं गरजेचं आहे. तो हे देवतागण मी सगळ्यात आधी संयम आणि एकतत्वरूपी अशा 2 अलौकिक शक्त्यांचं वर्णन तुम्हाला सांगितलेलं होतं.
तो हे देवगण त्याच्यामध्ये संयम धारणा भूमी आणि एकतत्व ध्यान भूमी ने निश्चय प्रगट होतो. तो धारणा, ध्यान आणि समाधी या ज्या 3 क्रिया आहेत, त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि त्या अंतर्राज्याशी संबंधित आहेत. तो कोणत्यातरी दृश्याच्या अवलंबने धारणा, ध्यान आणि समाधी प्रयुक्त होते, त्याला संयम असं म्हणतात. पण जेव्हा फक्त आत्म्याच्या लक्ष्याने प्रयुक्त होणाऱ्या क्रियेला एकतत्व असं म्हणतात. तो जिथं फक्त आत्म्यावरती ध्यान केंद्रित असतं, त्याला एकतत्व म्हणतात आणि जिथं कोणत्यातरी बाह्य गोष्टीवरती ध्यान केंद्रित असतं, त्याला संयम असं म्हणतात. आणि हे उपनिषदांचं रहस्य आहे. तर संयमवाल्याला अनंत शक्त्या प्राप्त होतात. त्या जीवामध्ये प्रगट होतात. तो निसंदेह. पण असा व्यक्ती अविद्येच्या पाशाने बनलेल्या जीवांना पाशमुक्त करू शकत नाही. म्हणजे इथं महादेवी सांगतायत, की जो संयमाने शक्त्या प्राप्त करतो, सिद्ध्या प्राप्त करतो, तो कोणाला मुक्त करू शकत नाही. पण जो एकतत्वाने माझी भक्ती करून या दृश्य प्रपंचाला हटून त्या आत्मतत्वावरती स्थित होतो म्हणजे अद्भुत शिवत्व ज्याला प्राप्त होतं, तो व्यक्ती कोणालाही मुक्ती प्रदान करू शकतो. तो संयमाने युक्त योग साधन अभ्युदयकारी आहे. पण एकतत्वाने प्राप्त झालेला व्यक्ती निःश्रेयसकारी आहे. तो अभ्युदय निःश्रेयस हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेलं आहे काल. तो जो निर्विकल्प समाधिस्थ आहे, तो मुक्ती देऊ शकतो. जो सविकल्प आहे, तो फक्त सिद्ध्या देऊ शकतो. थोडेफार लोकांची कामं करू शकतो. थोडेफार लोकांना मदत करू शकतो. मुक्ती देऊ शकत. सो श्रुतीमूलक आणि साधकांसाठी जे योग तत्वाचं प्रकाश करण्यावाला जो योग रहस्य आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. श्रुतीमूलक म्हणजे काय? की वेदांवर आधारित, वेद प्रमाणाने सिद्ध असलेलं किंवा वेदातून प्राप्त झालेल्या गोष्टीला श्रुती असं म्हणतात. तो ज्याच्यामध्ये ऋषीगणींनी दिव्य ज्ञान प्राप्त केलं होतं, ऐकलं होतं. त्याला श्रुती म्हणतात. तो हे देवगण माझी भक्ती योग साधनेची प्राणभूता आहे. कारण भक्ती म्हणजे माझ्या भक्तीविना संपूर्ण योग साधन होऊ शकत नाही. म्हणजे जसं आपण एखाद्या दगडावरती बीज ठेवलं, तर ते उगू शकत नाही. त्याच पद्धतीनं माझ्यामध्ये अनुरागविहीन, तत्वज्ञानहीन आणि यथार्थच नसेल, तर ते केवळ वाचनिक रूपामध्ये योगच्या क्रिया म्हटल्या जातात. म्हणजेच जसं एखाद्या नाटकामध्ये वेशधारी नट असतो, त्या पद्धतीनं तो योगी असतो. म्हणजे तो फक्त ॲक्टिंग करत असतो, असं समजलं पाहिजे. हे माता इथं स्पष्टपणे सांगता आहेत, की ज्याच्यामध्ये भक्ती नाहीये आणि तो फक्त काहीतरी सिद्धी आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तर तो एखाद्या पिक्चरमध्ये जसा नट असतो ना, ॲक्टर असतो, त्याच्या समान जाणलं पाहिजे. फक्त तो वाचिक बडबड करतो, तो दुसऱ्याला मुक्ती देऊ शकत नाही. तो अनुराग म्हणजे काय, की ज्याचं माझ्यामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे, माझ्यामध्ये आंतरिक रुची. तत्वज्ञान म्हणजे काय, जो सत्य आणि योग्य ज्ञानाला पकडून ठेवतो. आणि यथार्थच म्हणजे काय, वास्तविकतेमध्ये योग्य अर्थाने
असलियतमध्ये. तो व्यक्ती खरा योगी आहे आणि ज्याच्यामध्ये प्रेम नाही, भक्ती नाही, आंतरिक रुची नाही, ज्याच्यामध्ये सत्याचं ज्ञान नाही, जो सत्यावरती टिकत नाही, जो वास्तविकतेमध्ये जगत नाही, ज्याला योग्य काय त्याचा अर्थ कळत नाही, असा व्यक्ती जो आहे, तो फक्त आणि फक्त शब्दांद्वारे योगाच्या क्रिया सांगत बसेल. म्हणजेच तो एखाद्या नाटकामध्ये वेश धारण केलेल्या नटासमान असेल, असं नेहमी समजलं पाहिजे. तो माझ्या भक्तीमध्ये सुद्धा 2 भेद आहेत. एक गौणी भक्ती आणि एक पराभक्ती. तो गौणी भक्ती हे विधी साध्य माना आहे आणि आसक्तीने चर्चित होते. आणि माझी जी पराभक्ती आहे, ती माझ्या कृपेने साधकामध्ये स्वतः उत्पन्न होते. तो हे देवतागण ती आत्मज्ञान प्रकाशिनी आणि परमानंददायिनी आहे आणि ती भावाने वर्धित होते. पराभक्ती. ती स्वयंप्रकाशित आहे, भावाने वर्धित होते आणि परमानंद देणारी आहे. तो संयमपरायण योगीमध्ये गौणी भक्ती असते आणि एकतत्वपरायण योगीमध्ये पराभक्ती असते. सो जो फक्त आणि फक्त एक एक शक्तीमध्ये स्थित राहतो, तो एकतत्वपरायण असतो. त्याच्यामध्ये ती पराभक्ती असते आणि परम आनंद येतो. तो हे देवतागण, तुमच्या समोर मी भक्तीचं जे रहस्य वर्णन केलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या निवडीनुसार हवी ती भक्ती करू शकता. आणि ज्ञानामध्ये सगळ्या साधनांची परिसमाप्ती होते. तो ज्ञान सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे याच कारणामुळे हे देवगण निष्काम व्रत परायण कर्तव्यनिष्ठ मध्ये श्रेष्ठ, त्या नृसिंह कर्मवीरांमध्ये श्रेष्ठ, ज्ञानी भक्त, महात्मा, मी स्वतः स्थित होऊन त्याच्यामध्ये भक्ती रसाचं अमृतपान त्याला करवत असते. तो माझा भक्त तत्वज्ञानाद्वारे माझं यथार्थ स्वरूप योग्य प्रकारे जाणून मला प्राप्त करत असतो. आणि कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिघांची प्रतिष्ठा स्थान मीच आहे. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिघांचं जे प्रतिष्ठा स्थान आहे ते मीच आहे. आणि हेच वेद कांडत्रय रहस्याचं वर्णन आहे. तो हे देवतागण मीच अविद्या रूपाने आपल्या ब्रह्मानंदाला विषयानंदामध्ये विस्तारित करते आणि जीवाला त्याच्यामध्ये निरंतर आबद्ध करून ठेवते आणि मीच पुन्हा विद्यारूपाने अज्ञानमूलक द्वेत धावा भावाने जे उत्पन्न बंधन तयार होतं, त्याला नष्ट करून, त्याला काटून जीवाला ब्रह्मानंदामध्ये स्थित करते. जीवाला ब्रह्मानंदामध्ये उन्मजन आणि निमज्जन करवते. तो उन्मजन म्हणजे चेतनेची उच्च स्थिती. चेतनेतून वरती उचलणं, जागृत करणं, चेतनेचा विस्तार करणं. आणि निमज्जन म्हणजे चेतनेच्या आतमध्ये डुबणं, एकाग्र होणं, लय होऊन जाणं, चेतनेमध्येच लीन होऊन जाणं. तो केवळ ज्ञान योगाद्वारे जीव शिवत्व प्राप्त करून आपल्या अज्ञानमूलक बंधनाला नष्ट करण्यासाठी समर्थ होत असतो. तो मीच विद्यारूप धारण करून अधिकार भेदाने ज्ञानी भक्तांना विविध मार्गाद्वारे सुखपूर्वक स्वतःकडे आकृष्ट करत असतो. तो हे देवतागण ज्ञान योगाचे सुद्धा 2 अधिकारी आहेत. ते तुम्ही नीट समजून घ्या, सावधान होऊन ऐका. प्रथम
तत्वज्ञानी योगी माझ्या शक्तीला त्रिविध आणि सप्तविध रूपामध्ये बघून लीन होत असतात, पण त्या रूपांमध्ये कधीही फसत नाहीत. म्हणजे मला त्रिविध आणि सप्तविध रूपामध्ये बघतात, पण त्या रूपामध्ये कधीही फसत नाहीत. आणि माझ्या त्रिभावाच्या अनुसार वारंवार ते वेगवेगळा अनुभव करतात आणि सर्वथा अभ्युदय प्राप्त करतात. त्यांना लवकरच तो अभ्युदय प्राप्त होतो. त्या ज्ञानी योगींची ऊर्ध्व गतीने सप्तम लोकापर्यंत गती होते. तो हे देव श्रेष्ठ तिथून पुनरावृत्तीची आशंका असून सुद्धा त्या भाग्यवान लोकांचं पतन होत नाही. पतनाचं कोणतंही भय त्यांच्यामध्ये नसतं. तो श्रेष्ठ अधिकाराचे जे ज्ञान योगी आहेत ते माझ्या सच्चिदानंदमय, अखंड, निर्मल, विभू, सदापूर्ण, निर्विकार, अद्वितीय स्वरूपाचं दर्शन प्राप्त करून माझ्यामध्ये साक्षात स्थित होता. तो विद्वान गण ह्या ज्या दृष्टी आहेत, याला यथाक्रमाने परोक्ष अनुभूती आणि अपरोक्ष अनुभूती अशा स्वरामध्ये उच्चारण करतात. तो मी तुम्हाला वेदकांडत्रय योगाचं संपूर्ण रहस्य सांगितलेलं आहे. इथं तृतीय अध्याय समाप्त होतो शक्तिगीतेचा. तो आता याच्यामध्ये 2 शब्द आलाय, परोक्ष अनुभूती आणि अपरोक्ष अनुभूती. परोक्ष अनुभूतीचा अर्थ असा होतो, की असं ज्ञान किंवा असा अनुभव जो सरळ दुसऱ्याकडून प्राप्त झालेला आहे. म्हणजे गुरुकडून, कोणत्यातरी शास्त्रातून, ऐकून, वाचून, बघून जे प्राप्त झालेला अनुभव आहे, त्याला परोक्ष अनुभूती म्हणतात. आणि अपरोक्ष अनुभूती म्हणजे काय? की असं ज्ञान जे स्वतःतून प्रगट झालेलं आहे. स्वतःच्या अनुभवातून प्रगट झालेलं आहे, त्याच्यासाठी कोणतंही माध्यम नाहीये. डायरेक्ट परमात्म्याकडून ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. स्वयं तुमच्या आत्मतत्वातून प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. अपरोक्ष अनुभूती ज्याला असते, त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला असतो. त्याने आतून सगळं जाणलेलं असतं. त्याला कोणत्या गुरुची, कोणत्या पुस्तकाची, कुठून ऐकण्याची, कुठून वाचण्याची, कुठून बघण्याची गरज पडत नाही. त्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात. आणि ज्याला एखाद्या गुरुकडून, एखाद्या शास्त्रातून, ग्रंथातून, ऐकून, बघून, वाचून जो अनुभव प्राप्त होतो त्याला परोक्ष अनुभूती म्हणतात. सो इथं हा जो आहे वेदकांडत्रय योग विज्ञान चा जो अध्याय आहे त्याचं वर्णन समाप्त होतं. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. थोडक्यात याच्यामध्ये लय जबरदस्त सांगितलेलं आहे. मातेने एक्झॅक्टली करेक्ट पद्धतीने एकदम शॉर्ट बट सिंपल भाषेमध्ये तुम्हाला आता समजलं असेल. पळवलेली आहे मी शक्तिगीता. साध्या स्पीडने नाही पळवली. गाडीचं जेवढं स्पीड असतो ना, त्याच्यानुसार पळवलंय. येस. आहे काही प्रश्न? माईक ऑन करून बोला. माईक ऑन. महायोगीजी, इथे माता असं म्हणतात की अविद्येमध्ये मी ब्रह्मातून विषयामध्ये नेते आणि विद्येमध्ये बंधन तोडून विद्येमध्ये आणते. तर विद्यारूप हे जे बनव. आहे, तर ह्या गोष्टी आपल्या कर्मानुसार करतात का मग माता? की आपले कर्म खराब असेल तर आपण
विद्येतून बंधनात जातो का, विषयात जातो? आणि कर्म चांगले असेल तर इकडे येतो? नाही. हे सगळं ज्ञानावर अवलंबून आहे. अज्ञान असेल तर आपण वाईट मार्गावर जातो, ज्ञान असेल तर आपण योग्य मार्गावर. बरोबर आहे. कर्माचं कर्मफळ जे आहे त्याचं ज्ञान आणि अज्ञान याच्यातला तो भेद आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, की एखादं लहान मूल अ, जे हंबा-हंबा चालतं आहे आणि एखादं गरम भांडं ठेवलंय, गरम पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे. तर तो जाईल ना त्याला हात लावून टाकेल आणि हात लावल्यानंतर त्याला लागेल चटका. बरोबर? आणि दुसऱ्याचं लक्ष गेल्यावर म्हणतो, "हां, चटका लागतो." असं बाहेरचा माणूस म्हणेल. कोण म्हणेल? ज्याला ज्ञान आहे, की त्या पातेल्याला हात लावून चटका लागतो. त्या बाळाला ज्ञान नव्हतं म्हणून त्याने त्याला हात लावला आणि त्याला चटका लागला. त्या बाळाला जेव्हा ज्ञान झालं, की आपल्याला इथं चटका लागतो, तो पुन्हा त्या पातेल्याला हात लावेल का? नाही. नाही लावणार. का? कारण त्याला ज्ञान प्राप्त झालं. तो ज्याला ज्ञान प्राप्त होतं, तो योग्य मार्गावरती जातो आणि ज्याला ज्ञान प्राप्तच होत नाही, तो अयोग्य मार्गावर राहतो. जर ते बालक पुन्हा त्या पातेल्याला हात लावत असेल आणि पुन्हा चटका लागत असेल, तरी सुद्धा तो त्यातून काही शिकत नसेल आणि परत तिसऱ्या वेळेस तिथं चटका लावत असेल, याला काय म्हणायचं? अविद्या, अज्ञान, ज्ञानाचा वापर न अविद्या, अज्ञान. अज्ञान अज्ञानच आहे. त्या- त्याने अज्ञान त्याच्यातून काही ज्ञान ग्रहणच केलं नाही. केलंच नाही. तो अनुभवातून चटका काही लागला त्याला, शिकलाच नाही. पण तो त्यातून काही शिकलाच नाही. शिकला नाही. तसंच मनुष्याला वेगवेगळे चटके बसतात जीवनात, पण तो त्यातून हं, काही हं. शिकत नाही. नाही. त्याची हौस त्या पातेल्याला हात लावण्याचीच राहते नेहमी. बरोबर. आणि असा त्याला व्यक्ती अविद्येकडे जातो का म्हणून? असा व्यक्ती मग अविद्येकडे जातो का? अविद्या म्हणजेच अज्ञान देवी. अज्ञान. अविद्या म्हणजेच विद्या अज्ञान. म्हणजेच ज्ञान. हं. अविद्येकडे जात नाही, तो अविद्येमध्येच राहतो. तो ऑलरेडी अविद्येमध्ये आहे. त्याने अविद्येतून विद्येकडे जाणं गरजेचं. जसं तुम्ही जिम चालवता. तो जाड लोकांनी बाहेर भटकण्यापेक्षा आहे ना, तुमच्याकडे आलेलं तर बारीक होतील. नुसतं बाहेर भटकून कशाला बारीक होतील? रोज 10 किलोमीटर जरी चालले, तरी ते जाडेचे जाडेच राहतील. त्यांना बारीक होण्यासाठी कुठे यावं लागेल? विद्याकडे यावं लागेल ना. होय. विद्याकडे येणार नाही तर ते बारीक कसे होतील? ते जोपर्यंत विद्याकडे येत नाही, बाहेर भटकत राहतील, तोपर्यंत ते जाडे राहतील. भलाही ते 2-2 घंटे रोज चालू, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. तरी ते चालून बारीक होणार नाही. गुडघे खराब करतील, बडबड करत चालतील, गाणे ऐकत चालतील, आपसत चालतील, पण बारीक होतील का? नाही. त्यांनी बी विद्याकडेच जाणं पडेल. आणि ते जोपर्यंत जात नाही, ते जाडे राहतील. उदाहरण समजलं का आता? ते हो. ऑलरेडी बरोबर. अविद्येमध्ये आहे. त्यांना अविद्येकडे जात नाहीये, ते ऑलरेडी अविद्येमध्ये आहे. अवैधिक विद्येकडे कसं जायचं? माणूस स्वतः निर्णय घेतो का महामायेचा? हां, त्याला अपॉर्च्युनिटी मिळतात. ईश्वर असं काही घटना त्याच्या आजूबाजूला घडवतात, की त्याला चान्स मिळतो विद्येकडे जाण्याचा. म्हणजे ज्ञान मार्गाकडे जाण्याचा. कोणीतरी येतं त्याला गाईड करतं, कोणीतरी येतं त्याला समजवतं, कोणतंतरी सीन तो बघतो, चित्र बघतो, ज्याच्यामध्ये त्याला कळेल, की बाबा योग्य काय, अयोग्य काय, असं सगळ्या घटना आजूबाजूला घडत असतात. तर निर्णय इथं व्यक्तीचा असतो, की त्याला ह्या मार्गाने जायचं, की तिथंच राहायचं. हा निर्णय सर्वस्वी व्यक्तीचा स्वतःचा असतो. पण त्याला त्या अपॉर्च्युनिटी मिळतात. ऐकण्याच्या माध्यमातून, बघण्याच्या माध्यमातून, वाचण्याच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून त्याला संकेत मिळत असतात. अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचे. पण तो जाणं किंवा नाही जाणं हे त्याच्या स्वतःच्या